कशा आहात मंडळी? तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जी गाडी अजून मार्केटमध्येच आलेली नाही. बजाज चेतक 3001 जे की सगळ्यात बेस्ट व्हेरियंट आहे आणि 2903 जे व्हेरियंट होतं ना त्यामध्ये हे व्हेरियंट आता अपग्रेड केलेलं आहे जे की तुम्हाला जबरदस्त फीचर्ससह मिळतं आणि याची प्राइस आहे 1 लाख रुपये एक शोरूम. 2903 जी होती ती चांगली चालली होती मार्केटमध्ये, तरी देखील का कंपनीने अपग्रेड केलेलं आहे आणि त्याच्यात आणि याच्यात काय बदल आहे ते मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला सांगतो. हे बघा, 2903 जे व्हेरियंट होतं ते 123 किलोमीटरची रेंज देत होतं, पण हे 127 किलोमीटरची ARI सर्टिफाईड रेंज देतं. त्याचबरोबर त्याला चार्जिंगला जवळजवळ 4 तास लागत होते, पण या व्हेरियंटला तुम्हाला 3.5 तास चार्जसाठी लागणार आहे 0 ते 80%. बूट स्पेस त्याच्यामध्ये 21 लिटरचा होता, यामध्ये वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर चार्जर वाढवण्यात आलेला आहे. कर्व वेट जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे, त्यामुळे चांगली रेंज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. याच सोबत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं की ग्राउंड क्लिअरन्स वाढवण्यात आलेला आहे, व्हील बेस थोडासा वाढवलेला आहे, त्यामुळे गाडी जी आहे ती एकदम आता तुम्हाला कम्फर्टेबल करण्यात आलेली आहे. टॉप मॉडेल सारखं सस्पेन्शन वगैरे सगळं मिळणार आहे आणि फीचर्स सुद्धा, पण प्राइस कमी आहे. आता डिटेलमध्ये रिव्ह्यू बघा की काय काय गोष्टी कुठल्या काय काय मिळालेल्या आहेत. फ्रंट डिझाईन पहा, साईडचे डिझाईन पहा, त्याचबरोबर पाठीमागे आल्यानंतर पाठीमागची डिझाईन पहा. चेतकचं ब्रँडिंग दिलेलं आहे. आता जवळ जाऊन बघूया. पाठीमागच्या साईडला बघा, सेम तुम्हाला बॅक मिळते जशी टॉप मॉडेलमध्ये आहे. ग्रिल वगैरे सगळं मोटर सुद्धा तीच आहे, फक्त थोडीशी पॉवर कमी आहे. आणि फ्रंट पहा, सेम तुम्हाला राऊंड शेपमध्ये जो हेडलॅम्प आहे तो दिलेला आहे. ग्रिल सेम आहे, इंडिकेटर सेम आहे, चेतकचं ब्रँडिंग सेम आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की अरे बाबा ही गाडी आहे तू 1 लाखात म्हणला, पण ह्याची ऑनरोड किंमत किती आहे? याची ऑनरोड किंमत आहे 1,10,000 रुपये. ही पुण्यामधली मी सांगतोय, जे की आहे साई सर्व्हिस उंडरी बजाज चेतक शोरूमला, तर तिथे आहे. आणि या गाडीमध्ये तुम्ही टेकपॅक घेऊ शकता 3,000 रुपयाचा, त्यामध्ये एक्स्ट्रा फीचर्स मिळतात तुम्हाला, ते आपण पुढे डिस्कस करूच. हे बघा, फ्रंटला तुम्ही टायर पहा, 90 R12चा टायर तुम्हाला मिळतो. त्याचबरोबर इथे ड्रम ब्रेक दिलेला आहे. सस्पेन्शन सेम टॉप मॉडेल सारखं सिंगल सेटअप सस्पेन्शन यामध्ये दिलेलं आहे. ही ग्राफिक्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. चेतकचं ब्रँडिंग इथे दिलेलं आहे. सेम आहे हेडलॅम्प, काहीच फरक नाही आहे त्याच्यामध्ये. ही बॉर्डर लाईन जी आहे ती ब्लॅक कलरमध्ये याच्यामध्ये मिळते. पहिल्यांदा कसं होतं, जी बॅटरी होती ती इथे खाली प्लेस होते, त्यामध्ये ओल्डवाला सेल वापरला होता 18600, पण आता 21700 सेल वापरलाय, जो की मोठा असतो, ज्याची डेन्सिटी चांगली असते आणि तो इथे फ्लोअरबोर्डमध्ये दिलेला आहे. एवढा असून देखील 160 mm ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला पहिल्यांदा मिळत होता, 168 mm याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे जरी इथे बॅटरी दिलेली असेल तरी देखील ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो वाढवलेला आहे, म्हणजे गाडी खाली घासणार नाही. बाकी अशी बॉर्डर लाईन दिलेली आहे. आणि हे जे मटेरियल आहे यामध्ये काय बदल झालाय का चेक करू. मेटलमध्ये तुम्हाला मिळतं, फायबरमध्ये नाही. हे फायबरमध्ये आहे आणि सगळ्याच गाड्यांमध्ये फायबरमध्ये तुम्हाला चेतकच्या बघायला मिळतं. बाकी जी बॅटरी आहे ती 3 kWh याच्यामध्ये दिलेली आहे. पहिल्यांदा 2.9 होती, आता ती वाढवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला रेंज आहे ती 127 किलोमीटरची म्हटलेली आहे कंपनीने, पण रिअलमध्ये जर तुम्ही मीटरवरती पाहिलं तर इथे 86% बॅटरी चार्ज आहे आणि 98 किलोमीटरची जी रेंज आहे ती दाखवते. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 95 ते 100 किलोमीटरची रेंज फुल चार्जमध्ये ही गाडी देऊ शकते. बाकी फुटरेस्ट पहा, यानंतर फ्लोअरबोर्ड पाशी होतो आपण, याच्यावरती बसून पाहिल्यानंतर पहा कसं वाटतंय. इथे तुम्हाला 2 कप्पे दिलेले आहेत. त्याचबरोबर इथे चार्जिंगची सुविधा देखील कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे. ही पहा, यामध्ये तुम्हाला चावी दिली जाते. मेकॅनिकल बेसिक गोष्टी आहेत पण खूप कामाच्या आहेत. जुन्या गाडीमध्ये 645 mm दरम्यान तुम्हाला सीट मिळत होतं, पण आता 725 mm दरम्यान मिळते, म्हणजे लॉंग सीट केलेलं आहे. आणि एवढंच नाही, त्याच्या खाली जे स्टोरेज आहे ते देखील वाढवलेलं आहे. हे पहा, हे स्टोरेज जे आहे ते 35 लिटर करण्यात आलेलं आहे. चार्जर पहा, 650 वॉटचा दिलेला आहे, त्याच्यामुळे गाडी चार्ज जी आहे ती 20 ते 80% फक्त 2.5 तासांमध्ये होतो. म्हणजे क्विक चार्ज याच्यामध्ये दिलेला आहे. बाकी याच्यामध्ये लाईट तुम्हाला मिळत नाही. डीप आहे, हा डीप असल्यामुळे तुम्ही तुमचं फुल साईज हेल्मेट सुद्धा याच्यामध्ये आरामशीर ठेवू शकता. इथं हुक दिलेला आहे, पिशवी तुम्ही इकडे या साईडला अडकवू शकता. एक स्मार्ट मूव आहे कंपनीतर्फे. चार्जिंगचं इथे पोर्ट जे आहे ते दिलेलं आहे. सीट जे आहे ते कम्फर्टेबल आहे. अंडर थाय सपोर्ट तुम्हाला मोठा मिळतो याच्यामध्ये. साईड माउंटेड PMSA मोटर दिलेली आहे, जी की 2.5 किलोवॉटची आहे आणि याचा पीक आहे 3.1 किलोवॉट. त्यामुळे तुम्हाला 63 किलोमीटरचा टॉप स्पीड मिळतं आणि ही मोटर 14.3 Nm टॉर्क पीकला देते.
आणि 7.3 Nm टॉर्क जो आहे तो कंटिन्युअसली तुम्हाला मिळत राहतो, म्हणजे नॉर्मली. यामध्ये इको आणि स्पोर्ट मोड दिलेले आहे, त्यासाठी तुम्हाला टेकपॅक घ्यावं लागतं. पुढचं चाक ते पाठीमागचा चाकाचा जो लेंथ आहे ती वाढवलेली आहे. पहिल्यांदा 1330 mm तुम्हाला मिळत होता, 1355 mm चा व्हील बेस तुम्हाला इथे दिला जातो. त्यामुळे तुम्हाला मोठं सीट मिळतं. फ्लोअरबोर्डला चांगली जागा आहे, ड्रायव्हरला म्हणजे रायडरला सुद्धा गुडघ्याला चांगला स्पेस मिळतो. हे असं काही याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. आता टॉप मॉडेल आणि या मॉडेलमध्ये जर काय बदल आहे तर तो आहे बॅटरीचा. 3.5 kWhची बॅटरी तुम्हाला तिथे मिळते. इथे 3 kWhचा बॅटरी पॅक मिळतो. सेम सेल्स आहेत, हे हाय ग्रेड सेल्स आहेत 21700. त्याच्यामुळे बॅटरीची लाईफ जी आहे ती जास्त वाढलेली आहे. आता तुम्ही ही वारंवार जरी चार्ज केली तरी ती डेन्सिटी तिची लूज होणार नाही आणि बॅटरी लवकर खराब होणार नाही. ही लॉंग लाईफ चालेल, म्हणजे 10 ते 15 वर्ष आरामशीर याची बॅटरी चालणार आहे. पाठीमागचं जे चाक आहे इथे देखील तुम्हाला ड्रम ब्रेक बघायला मिळतो. कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम दिलेली आहे. फ्रंट ब्रेक दाबला तरी पाठीमागचा ब्रेक लागतो किंवा पाठीमागचा दाबला तरी फ्रंट ब्रेक लागतो. याच्यामध्ये 90 R12चा टायर दिलेला आहे. जुना जसा चेतकमध्ये डिस्प्ले दिला जात होता त्याच पद्धतीचा डिस्प्ले इथे दिला जात आहे. यामध्ये तुम्हाला इकडे स्पीडोमीटर, इकडे रेंज, इथे SOC, न्यूट्रल, बॅटरी स्टेटस, स्टँड ऑन आहे की ऑफ, किती वाजलेत, या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. लेफ्ट साईडला इथे कंट्रोल्स दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की लो बीम, हाय बीम. इथे तुम्ही म्युझिक पॉज आणि प्ले करू शकता आणि कॉल जो आहे तो रिसीव्ह आणि कट करू शकता. हॉर्नचं बटन दिलेलं आहे. इंडिकेटर राईट साईडला पहा. या साईडला तुम्हाला न्यूट्रलचं बटन, ड्राईव्हचं बटन, रिव्हर्सचं बटन, मोडचं बटन आणि इकडे तुम्हाला मिळतं इंडिकेटरचं बटन. बाकी हे ॲक्सिलेटर. आता तुम्ही हे आरसे पहा, एकदम परफेक्टली दिलेले आहेत, अलाइन एकदम व्यवस्थित आहेत. पाठीमागचं बघायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम याच्यामध्ये तरी येत नाही. हे पहा, एकदम व्यवस्थित तुम्हाला त्याच्यामध्ये अंदाज येतो. गाडीमध्ये तुम्हाला टेक पॅक घ्यावा लागतो काही गोष्टी वापरण्यासाठी. जसं की तुम्हाला इको आणि स्पोर्ट मोड जर यूज करायचा असेल, 2 मोड्स यूज करायचे असेल तर तुम्हाला टेक पॅक घ्यावा लागेल आणि त्याची प्राइस आहे 3000 रुपये. आणि त्यामध्ये तुम्हाला ॲप कनेक्टिव्हिटी, लिमिटेड ॲप कनेक्टिव्हिटी देखील दिली जाणार आहे. ओव्हरऑल ही चेतक जी आहे ना ती मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहे, कारण 1 लाख रुपयाच्या बजेटमध्ये जर तुम्हाला मेटल बॉडी मिळत असेल, चांगला सेल दिलेला आहे बॅटरीसाठी, चार्जिंग व्यवस्थित आहे, 650 वॉटचं चार्जर आहे, डिझाईन तर आयकॉनिक आहे, यामध्ये ब्लॅक कलर देखील उपलब्ध आहे, सीट कम्फर्टेबल आहे, त्याचबरोबर एक फॅमिली स्कूटर आहे. ओव्हरऑल काय तर ही जी गाडी आहे ही तुमच्यासाठी बेस्ट आहे जर तुमचं बजेट आहे 1,10,000 रुपये ऑन रोड. जर तुम्हाला टेकपॅक घ्यायचा असेल तर 3000 रुपये जास्त, म्हणजे 1,13,000 रुपयांमध्ये ऑन रोड किमतीमध्ये म्हणतोय मी, ही गाडी तुमच्यासाठी एक बेस्ट डील असू शकते. आणि जर तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला चेतकचे अजून एक्स्ट्रा फीचर्स घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्ही अपर मॉडेलमध्ये जाऊ शकता. बाकी मी तर सजेस्ट करेल की हे वेरियंट तुमच्यासाठी एक चांगलं असणार आहे जर घरात स्त्रियांना गाडी वापरायची आहे किंवा एखादा टीनेजर आहे त्याला कॉलेजला जाण्या येण्यासाठी एक सेफ गाडी पाहिजे इलेक्ट्रिकमध्ये, तर ही बेस्ट असेल. बाकी चेतकचा 3503चा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा ऑप्शन नाही, ऑटो हेल्पर मराठी लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.